नमस्कार, टू हँड्स विथ किचनमध्ये मी सोनाली तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण असं बनवणार आहोत हळदीचं लोणचं। तर हे ओली हळद मला मिळाली आहे बाजारामध्ये, तर मी ही अर्धा किलो घेतली। असे साल काढून घ्यायचे छान। तर हे हळदीचं लोणचं करण्यामागचं कारणसुद्धा असंच की हे भरपूर औषधी आहे, अनेक आजारांवर उपयुक्त आहे आणि चवीलाही छान लागतात, अजिबात कडवट लागत नाही। तर हे असे साल काढून घ्यायचे छान, त्याच्यामुळे त्याचा कलरही बदलणार नाही, असं पिवळा धम्मक छान कलर येईल आणि चवीला। आणि आलोकला तर मुळात म्हणजे खूप आवडतं हे लोणचं, म्हणून आज त्याची मागणी म्हणून, त्याची फरमाईश म्हणून मी हे लोणचं करायला घेतलं आहे। तर ही बारकी किसणी घेतली आहे, थोडीशी तुमच्याकडे मोठी असेल तर ती मोठी घ्या आणि हे व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे आपल्याला। किसल्यामुळे दाताखाली असे मोठे मोठे तुकडे येत नाही आणि ती कडवट लागत नाही। तर हे पहा, आपले हे किसून झालेले आहे हळद। तर मी पॅनमध्ये 1.5 वाटी तेल घेतलेलं आहे। जर तुम्हाला मोहरीचं तेल आवडत असेल तर मोहरीचं तेल घ्या, आणि नाहीतर आपण नेहमी रेग्युलर जे खातो ते तेल घ्या। तर मी सनफ्लॉवर ऑइल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही हळद मी टाकणार आहे। तर हळदीतलं पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपल्याला ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे। तर परतताना थोडासा तडतड आवाज येईल बघा। आता मी थोडासा मीडियम असा गॅस केला आहे की जेणेकरून छान परतून निघेल। बरं, ओल्या हळदीचं लोणचं करण्यामागचं कारण असं की स्पेशली हिवाळ्यामध्ये ओली हळद खूप छान मिळते, ताजी मिळते। आणि दुसरी गोष्ट अशी की ती उष्ण असते, हिवाळ्यामध्ये शरीराला उष्णतेचा पुरवठा करते। शरीरामध्ये कुठे दुखत असेल आतमधून तर त्या जखमा भरून काढते, खूप औषधी असं आहे। आणि आलोकला तर हे आलोक कधीही खाऊ शकतो, इतकं आवडतं आलोकला। तर आता मी असं साईडला करून घेतलं आहे, आपलं तेल वरती आलं आहे, हळद छान परतून झाली आहे आणि मधोमध असा खड्डा केल्यामुळं सगळं तेलमध्ये आलं आहे। तर त्याच्यामध्ये 1 चमचा मी हिंग घातला आहे, अर्धा चमचा मी मेथीची पावडर घातली आहे, 1.5 चमचा बडीशेप घातली आहे। बडीशेप अख्खी हवी असेल तर अख्खी घाला, पावडर करून हवी असेल तर तशी घाला। पांढरी मोहरी घातलेली आहे मी 5 चमचे घातली आहे, आणि तशी जर पाहायला गेलं तर अर्धी वाटी आहे। आणि मोहरी नसेल आवडत तर तुम्ही डाळही वाढू शकता। तर मी ही मोहरीची डाळ घातली आहे 5 चमचे, अर्धी वाटी आहे। तर हे व्यवस्थित आपण आहे त्या तेलामध्ये परतून घ्यायची 1-5 मिनटं आणि नंतर ही मिक्स करून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता कशी झाली ते, पण हे अजिबात कडवट लागत नाही आणि चवीलाही छान लागते। तर असं खरपूस खमंग वास येतो। तर ह्याच्यासाठी मी आता हे सेंधा मीठ आहे माझ्याकडे, पिंक सॉल्ट, तर हे 5 चमचे घालते मी। जर तुम्ही आपलं दुसरं मीठ घालणार असाल तर थोडंसं कमी घातलं तरी चालेल। सेंधा मीठ आहे त्याच्यामुळे थोडंसं खारटपणाला कमी असतं, म्हणून मी 5 चमचे घातलेले आहेत। हे पुन्हा मिक्स करून घेते आणि आता झालेलं आहे तर पूर्ण हे एकत्र करून घेते आणि गॅसची फ्लेम बंद करते आणि हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मिरची पावडर घालायची। तर आता हे मी थंड करायला ठेवून देते। साधारण 15 ते 20 मिनटं लागतील थंड व्हायला। तर ही लाल मिरची पावडर आहे, थोडीशी तिखट असेल, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर बेडगी घातली तरी चालेल। तर ही पण मी 5 चमचे म्हणजे अर्धी वाटी घेतलेली आहे। तर आता हे पुन्हा एकदा मी मिश्रण एकत्र करते आणि काचेच्या बरणीमध्ये म्हणा किंवा तुम्ही कोणत्या चिनी मातीच्या बरणीमध्ये म्हणा, हे तुम्ही स्टोअर करू शकता। तर आपलं हे हळदीचं लोणचं पूर्ण झालेलं आहे। तर कसं झालं आहे मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।